जर तुमची आत्ताच 12th झालेली आहे आणि तुम्हाला फर्स्ट इयरला जायचं असेल, ते पण इंजिनिअरिंगमध्ये, बी टेकमध्ये, तर तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये कुठले सब्जेक्ट्स असतात हे तुम्हाला जर क्युरिओसिटी असेल आणि कुठल्या सब्जेक्ट्समध्ये कशासाठी काय इम्पॉर्टंट आहे, तर हे सगळं यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर माझं नाव आहे आदित्य. मी आत्ताच ग्रॅज्युएट झाले 2025मध्ये कम्प्युटर सायन्समधून BEमध्ये. तो तुम्हाला मी हे डिटेलमध्ये सांगू शकेल आणि या डिटेलमध्ये सगळं मी विषय सगळे याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर प्लीज कमेंट डाऊन करा की तुम्ही अजून काय मला विचारायचं आहे, तर त्याच्याबद्दल मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. तर बघा पूर्ण व्हिडिओ. फर्स्ट सब्जेक्ट आहे मित्रांनो आपला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. आता इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स खूप पोरांना अवघड जातो आणि खूप पोरं याला ऑप्शनल पण ठेवतात, पण आपल्याला हा सब्जेक्ट ऑप्शनल ठेवायचा नाही मित्रांनो, कारण हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. जर तुम्ही मेकॅनिक्सकडनं बघा किंवा कम्प्युटरकडनं बघा, दोन्ही ब्रांचेसला हा कम्प्युटर ब्रांच आणि मेकॅनिकल ब्रांचेसला खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली 10वी आणि 12वी मधल्या गोष्टी शिकवल्या जातात, फक्त थोडा ॲडव्हान्समेंटमध्ये बरोबर, जसं की इंटिग्रेशन म्हणा, डिफरेन्शिएशन म्हणा, इक्वेशन्स म्हणा, जे काय असतील ते, तर हे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शिकवलं जातात. सो हे तुम्हाला इग्नोर नाही करायचं आहे. हा सब्जेक्टला तुम्ही मनापासून अभ्यास करा आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, फक्त करायचं म्हणून करू नका. आणि तुम्ही मित्रांनो जर आधीचे पुस्तकं जर फेकून टाकलेलं असेल 10वी-12वीचे, तर ते जपून ठेवणं खूप इम्पॉर्टंट होतं. जर नसतील तर ठीक आहे, पण ज्यांच्याकडे असतील तर त्याच्यामधून तुम्ही फॉर्म्युलेस जे इम्पॉर्टंट होते ते सगळे लिहून घ्या, कारण हे फॉर्म्युलेस तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये नक्कीच लागणार आहेत. सो या सब्जेक्ट बरोबर तुम्ही खेळू नका, नाही तर हा सब्जेक्ट तुमच्या बरोबर खेळेल. तर मित्रांनो दुसरा सब्जेक्ट आहे तो म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स पर्सनली मला सांगायचं म्हणलं तर माझ्यासाठी खूप सोपा होता, पण काय काय पोरं मला बनायचे की त्यांच्यासाठी अवघड होतं आणि खूप जण फेल पण होत होते. सो इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये काय आहे बेसिकली, तर त्यामध्ये आपण शिकणार आहोत फोर्सेस, इक्विलिब्रियम, फ्रिक्शन्स, ट्रस्ट, सेंट्रॉइड्स. तर ह्यामध्ये बेसिकली अशा गोष्टी आहेत मित्रांनो जिथं तुम्ही डायग्रामवर आणि जास्त करून तुम्ही सम्सवर फोकस करणार आहात आणि रॅदर दॅन तुम्ही थेरी जास्त नसणार आहे या सब्जेक्टमध्ये. आणि असं जर तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये तुम्ही जर बेसिकली मेकॅनिकल ब्रांच असेल किंवा सिव्हिल ब्रांच असेल तर तुम्ही जास्त फोकस ठेवायचा आहे या सब्जेक्ट्सवर, कारण हेच सब्जेक्ट तुम्हाला सेकंड इयरमध्ये जास्त करून असणार आहात. आणि जे कम्प्युटर ब्रांच असतील तर त्यांच्यासाठी थोडं क्वेश्चन पेपर्समधून केलं तुम्ही लास्ट इयर्सच्या तर तुम्ही पास होऊन जाताल, तेवढं होऊन जातं. पण जर तुम्ही मेकॅनिकल सिव्हिलचे असाल तर तुम्हाला ह्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त करून असे क्वेश्चन्स असतात जसे की तुम्ही जर बिल्डिंग्स बनवत आहेत, तुम्ही जर कुठल्या डिझाईन्स बनवत आहेत तर त्यासाठीचं मेकॅनिझम काय असणार, त्यासाठीचं फिजिक्स काय असणार, त्यासाठीचं लॉजिक काय असणार, तर ते सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. आणि बेसिकली जास्त थेरी ओरिएंटेड नाही आहे, जास्त करून तुम्ही सम्स सॉल्व्ह करायचं आहे. सो काय काय जणांना जर सम्सची सवय नसेल तर या तुम्हाला जास्त करून कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायला लागतील आणि मगच तुम्ही त्या सम्सला सॉल्व्ह करू शकता. तर आपला तिसरा इम्पॉर्टंट सब्जेक्ट तो म्हणजे फिजिक्स. फिजिक्समध्ये तुम्ही कन्सेप्ट असे शिकणार आहे जसे की फेज, ऑप्टिक्स, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिसिटी, मॉडर्न फिजिक्स. तर हे सगळे कन्सेप्ट तुम्ही जास्त करून शिकणार आहात. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय तर हे कोणासाठी इम्पॉर्टंट आहे तर इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर ब्रांचेस ह्या सगळ्यांसाठी हे इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि मॉडरेट वेट ह्याच्या जास्त करून मेकॅनिक्स आणि सिव्हिल्ससाठी आहे. तर हा बेसिकली सोपा सब्जेक्ट आहे फिजिक्स. ह्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मली जे 10वी किंवा 11वीमध्ये किंवा 12वीमध्ये जे शिकलेले आहात सेमीकंडक्टरबद्दल किंवा इलेक्ट्रिसिटीबद्दल, तर हे कन्सेप्ट्सच तुम्हाला शिकवले जाणार आहेत, पण थोडा ॲडव्हान्समेंट असेल, असं काही वेगळं आहे नाही ह्याच्यामध्ये. सो लास्ट इयर ह्याच्यामध्ये तुम्ही लास्ट इयरचे जर पेपर्सचा जर अभ्यास केला किंवा 4-5 पेपर जर लास्ट इयरचे काढले 2019 पॅटर्ननुसार, तर तुम्ही आरामशीर या एक्झाम्सला पास करू शकता, काही अवघड नाही आहे. चौथा सब्जेक्ट आपल्याकडे आहे मित्रांनो केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीमध्ये तुम्ही पॉलिमॉर्फिझम, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, कोरोजन, वॉटर ट्रीटमेंट किंवा असे बरेचसे टॉपिक तुम्ही शिकणार आहात. आणि केमिस्ट्री पर्सनली सांगायचं म्हणलं तर मला खरंच खूप आवडत नव्हता हा, पण ठीक आहे काढला मी कसं तरी. पण तुम्हाला तसं नाही करायचं आहे, तुम्हाला केमिस्ट्री जर पास करायचं असेल तर त्याच्यासाठी पण लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर्सचा अभ्यास करा. कुठल्या गोष्टी तुम्हाला जास्त रिपीटेड क्वेश्चन्स विचारल्यात त्याच्यावरच अभ्यास करा, कारण युनिव्हर्सिटी जास्त करून म्हणजे ॲटलिस्ट मला तरी माहिती आहे SPP युनिव्हर्सिटीबद्दल की लास्ट इयर जे क्वेश्चन्स तुम्ही अभ्यास केले तर त्यानुसार तुम्ही आरामशीर पास होऊ शकता. पास म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही 8च्या वरती पॉईंट आणू शकता, एवढं तर होऊ शकतं आरामशीर जर तुम्ही 5 शेवटच्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करत असाल तर. तर 5वा सब्जेक्ट आहे प्रोग्रामिंग म्हणजे PPL. बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज असते कुठले तरी,
जसं की बरेच कॉलेजमध्ये C++ असते किंवा बरेच कॉलेज तुम्हाला पायथॉन पण ऑफर करतात. सो बेसिकली ह्याच्यामध्ये जास्त ओरिएंटेड आहे कम्प्युटर ब्रांचसाठी. जर तुम्ही मेकॅनिक्स किंवा सिव्हिलचे असाल तर तुम्ही थोडं करा. म्हणजे जर तुम्ही पास होऊ शकत असाल तर त्यामध्ये पास व्हायचं बघा. म्हणजे जास्त करून बेसिक्स कन्सेप्ट्स असतात जे प्रोग्रामिंग लँग्वेजचे तेवढेच करा. पण जर तुम्ही कम्प्युटर ब्रांचचे असाल तर मित्रांनो तुम्ही काय करा, की एक जर लँग्वेज पकडताय तर ती एक लँग्वेज पकडून चाला आणि त्याच्यातलं सब्जेक्ट वाईज पण करा आणि तीच लँग्वेज तुम्ही अशी मास्टर करा जसे की तुम्हाला 4th इयरपर्यंत तीच करायची आहे आणि त्याच्यामध्येच मास्टरी मिळवायची आहे. जास्त लँग्वेज करण्यात पण काही उपयोग नाही. जसं की तुम्ही C++ करताय, पायथन करताय, जावा करताय, PHP करताय, व्हॉटएव्हर तुम्ही जेवढे लँग्वेज बघताय तेवढे तुम्ही करत चाललात. त्याला काही उपयोग नाही. तुम्ही 1-2 लँग्वेज करा, पण कुठलीतरी त्यामधून पण एक लँग्वेजला अशी मास्टर करा, जसं की तुम्ही कुठलाही प्रोग्रामिंग किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग त्या लँग्वेजमध्ये करू शकता. बेसिक ह्याच्यात मोटिव्ह काय असतो, की तुम्हाला फक्त लँग्वेज नाही शिकायची, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची स्किल शिकायची आहे. तर ती प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची स्किल तुम्हाला बेसिकली जास्त आली पाहिजे आणि त्यानंतरनं तुम्ही फर्स्ट कोडिंग एक्सपोजर तुम्ही ह्याच्यामध्ये शिकणार. टॉपिक्स बेसिकली तुम्ही लूप्स म्हणा, ॲरे म्हणा, फंक्शन म्हणा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणा, हे कन्सेप्ट जास्त करून शिकणार आहात आणि इम्पॉर्टन्स ह्याच्या बेसिकली जास्त करून CS ब्रांचसाठी, IT ब्रांचसाठी, AI ब्रांचेससाठी जास्त असणार आहे. जे नॉन CS ब्रांच आहेत त्यांनी फक्त पास जरी झालं तरी खूप मोठी गोष्ट आहे. तो तुम्हाला जास्त ह्याच्यावर टेन्शन घालवायचं नाही आणि जास्त वेळ पण घालवायचा नाहीये. तुम्ही जर मॅक आणि सिव्हिलचे असाल तर ह्याच्यासाठी फक्त पास व्हा, दॅट्स इट. तर नेक्स्ट सब्जेक्ट आहे बेसिक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स, जो आपला 6वा सब्जेक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये टॉपिक्स तुम्ही जे शिकणार आहात मित्रांनो, तो करंट व्होल्टेज, डायोड्स, ट्रान्झिस्टर, लॉजिक गेट्स, हे सगळे सब्जेक्ट्स तुम्ही म्हणजे टॉपिक शिकणार आहात. हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचेससाठी. जे पण कम्प्युटर ब्रांचसाठी आहे त्यांच्यासाठी फक्त पास झाले तरी पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हे बेसिकली कम्प्युटर रिलेटेड जर बघितलं आपण थोडंफार जर एम्बेडेड सिस्टम्सकडे गेलो तर तिथं तुम्हाला हे थोडं नॉलेज कामी येणार आहे. पण जर हार्ड कोडेड जर तुमचा ब्रांच इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक असेल तर तुमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट, तुम्ही जास्त लक्ष द्यायचं आहे या सब्जेक्ट्सवर. आणि जर तुम्ही कम्प्युटर ब्रांचचे असाल तर थोडंफार नॉलेज जरी असलं तरी ठीक आहे. हे ज्यांनी बेसिकली ओव्हरऑल ह्याच्यामध्ये तुम्ही डिव्हाइसबद्दल शिकणार आहात, त्यांच्या गेट्सबद्दल शिकणार आहात, कुठल्या प्रकारचं कनेक्शन्स असतात तर ते कनेक्शन्स तुम्ही शिकणार आहात आणि लॉजिक तुमचं ह्याच्याने बिल्ड होणार आहे. सो तुम्ही फक्त जर कम्प्युटर ब्रांचचे असाल तर थोडं लक्ष द्या. बाकी जर ब्रांचचे असाल तर तुम्ही जास्त लक्ष द्या. त्यानंतरनं टॉपिक्स येतात जसं की लॅब्स आणि प्रॅक्टिकल्स. लॅब्स आणि प्रॅक्टिकल्समध्ये तुम्ही जास्तीत जास्त कोडिंगची प्रॅक्टिस करणार आहात. त्याच्यामध्ये जे पण तुम्ही लँग्वेजेस शिकतात त्या लँग्वेजेसला घेऊन तुम्हाला कोडिंगचा हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेता येतो. त्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करता येतो. तर हे तुम्हाला करायला भेटणार आहे. ह्याच्यामध्ये अजून गोष्टी जशा की शिकवल्या जातात, वर्कशॉप शिकवले जातात, कार्पेंट्री, मेकॅनिकल ड्रॉइंग, प्रॅक्टिकल एक्सपोजर ज्यामध्ये तुम्हाला भेटतो. पण मेकॅनिकलचं लय बेकार असतं, ते उपयोगच नाही मला तर वाटतं कम्प्युटर तुमच्यासाठी. पण ठीक आहे, करायचं म्हणून करायचं. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री लॅब्स जसं की बेसिक एक्सपेरिमेंट्स असतात तर हे पण ठीक आहे. जसं की तुम्हाला त्याच्यामध्ये कळतं की बाबा फिजिक्समध्ये जे पण तुम्ही म्हणजे जे पण कन्सेप्ट्स असतात इम्प्लिमेंट केले जातात ते बेसिकली तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये दाखवलं जातं. तर हे मोठे कन्सेप्ट्स नाही आहे ह्याच्यामध्ये. तर जाऊया आपण एक्स्ट्रा सब्जेक्ट्सकडे. एक्स्ट्रा सब्जेक्ट्समध्ये जसं की इंजिनिअरिंग ड्रॉइंग असतं, ते युनिव्हर्सिटीवर डिपेंड राहतं मित्रांनो. तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग खरं सांगायचं म्हणलं तर खूप जण याच्यामध्ये फेल झाले होते. माहीत नाही का फेल झाले होते, पण इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स मला तरी सोपा वाटला होता, पण बरेच जणांना सोपा नव्हता वाटला. पण ह्याच्यामध्ये पण कसं आहे की तुम्हाला जास्त करून म्हणजे ड्रॉइंगच असतं, दुसरं काही नसतं. तुम्हाला थेअरी नाही, काय नाही. फक्त 4 ड्रॉइंग्स असतात. त्या 4 ड्रॉइंग्सवर तुमचे 70 मार्क्स तुम्हाला त्याच्यातनंच ऑब्टेन करायचे असतात. दुसरा काय पर्याय नसतो तुम्हाला. सो ह्याच्यामध्ये जास्त प्रॅक्टिस न करू, थोडंफार करा. पण जास्त जण फेल पण झाले होते. पण एवढं पण करू नका की तुम्हाला ॲटलिस्ट पास होताल. ॲटलिस्ट 3 डायग्राम्स, मोर दॅन 2 डायग्राम्स तुम्ही काढू शकताल चांगल्या आणि म्हणजे सटीक एकदम चांगले मार्क भेटेल असं. सो तेवढं जरी केलं, 3 डायग्राम्स आणि 4था डायग्राम थोडाफार इकडं तिकडं असेल तरी यू आर गुड टू गो आणि तुम्ही पास करू शकता सब्जेक्ट तुमचं बॅकलाईन टाकणं. सो ह्यातनं आपल्याला काय करायला भेटतं, जसं की कुठले इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स होते, जसं की मेकॅनिक्स, त्यानंतर मॅथमॅटिक्स, प्रोग्रॅमिंग, कम्युनिकेशन स्किल्स, हे सगळे इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत सगळ्यांसाठीच तिन्ही ब्रांचनी जरी बघितलं तुम्ही तर. आणि मोस्टली हे सब्जेक्ट जे मी बोललो ते CS ब्रांचसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. मेकॅनिक्ससाठी मी मेकॅनिक्ससाठी सांगितलं, सिव्हिलसाठी बेसिकली सगळेच असणार. सिव्हिलबद्दल मला जास्त माहीत नाही पण ठीक आहे.
सगळे सब्जेक्ट्स फर्स्ट इयरनुसार तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे, पण जास्त वेळ कोणाला कशावर द्यायचा आहे यासाठी हा व्हिडिओ होता. एक सांगायचं राहिलं की जे पण तुमचे प्रोग्रॅमिंग सब्जेक्ट्स आहेत त्या प्रोग्रॅमिंग सब्जेक्ट्सला तुम्ही असंच करू नका फक्त पास होण्यासाठी. तुम्ही जास्त फोकस करा त्याच्यावर, कारण त्याच्यावर जास्त फोकस केल्याने तुमचं जसं की फोर्थ इयर जर तुम्ही फोर्थ इयर नंतर जर बघाल तर तुम्हाला जास्त प्रोग्रॅमिंग लँग्वेजची गरज होते आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल ह्याच्यावर जास्त फोकस करा जर तुम्ही CS ब्रांचचे असाल. कारण मी पर्सनली CS ब्रांचचे असल्यामुळं मला जास्त त्यातलं एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही जास्त करून कन्सेप्ट्स तुमचे जे पण असतील ते क्लिअर करून घ्या आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही प्रोग्रामिंग करा, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि जस्ट पासिंग पुरतं कुठलेही सब्जेक्ट करू नका. जर ते कम्प्युटर रिलेटेड असेल तर सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर सगळं तुमचं फर्स्ट इयरच्या हे बेसिक कन्सेप्टवर, बेसिक प्रोग्रामिंग स्किल्सवरच तुम्ही पुढे जाणार आहात. सो तेच मला सांगायचं होतं. दॅट्स इट. असेच व्हिडिओ तुम्हाला अजून जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर लाईक करा आणि कुठलेही अजून टॉपिक्स असतील जे मी तुमची सॉल्व्ह करू शकतो तर ते खाली लिहून टाका कमेंट्समध्ये. भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.